आमचे ही शेती गेलेली आहे कृषी उत्पन्न समितीमध्ये. तर आमची एवढीच मागणी त्यांसाठी त्यांनी प्लॉट पाडायला नाही पाहिजे, आमची शेती आम्हाला परत करायला पाहिजे. बसलेला आहे आमचं न्याय मिळाल्याशिवाय आम्ही काही उठणार नाही. लाडक्या बहिणी म्हणते ना असं कोणी आश करते, आमचं पूर्ण भेटल्याशिवाय आम्ही अजून उपोषण उठणारच नाही. चंद्रप्रभा कृष्णा काळे. आम्ही 4 तारखेपासून उपोषणाला बसलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आंबोडी. तर आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत. माझं नाव अर्चना गोडेगोत्री. संजीवनी काळे. आमची शेतं अशी 50 वर्ष झालं गेलेले आहेत, 3 पिढ्या झाल्या. तर मग हे काही केलं नाही त्यांनी शेतात, त्या काही नाही असे काही त्यांनी आता घेतलं त्यांनी तर ते प्लॉट पाडायला लागले, काही करायला लागले. मग शेती आमची आम्हाला द्यायला पाहिजे ना, इतकाले वय झालेत आमचे माणसाचे झाले, काही सासू सासरे राहिले नाही, आता आमच्या पिढीला तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. तर महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार लाडक्या बहिणीसाठी इथल्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आर्थिक बाजूने सखल व्हायला पाहिजेत यासाठी प्रयत्न करत आहे. आणि एकीकडं याच भाजपच्या ताब्यात असलेली कृषी बाजार समितीचे सभापती संचालक मंडळ जी जमीन या उपोषणकर्त्या ज्या महिला आहेत यांच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी खरं तर शासनाने त्यांना ती परत केली पाहिजे. पण ज्या हेतूने ती जमीन दिली होती ते हेतू या 50 वर्षात तिचा साध्य झाला नाही. म्हणून या कुटुंबांनी मागणी केली की आमच्या जमिनी आम्हाला परत देण्यात याव्या. तर या कृषी बाजार समितीने तिथं लिलाव पद्धतीनं ड्रॉ पद्धतीनं प्लॉट पाडलेत आणि लिलाव करण्याचं ठरवलं आहे. आम्ही मागच्या वेळेस तो लिलाव हाणून पाडला आणि आता जर कृषी बाजार समिती तिथं जर स्वतःच्या मनगाटाच्या बळावर जर तिथं तसं काही करायचा प्रयत्न केला तर परत त्यांना आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आपलं नाव सर? मी बळीराम तुकाराम खटके, ओडीगोत्री.